10वी ब ऑनलाईन लर्निंग मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. या ठिकाणी आपण अत्यंत महत्त्वाचं प्रकरण संभाव्यता बघतोय. आता तुम्ही व्हिडिओ पाहताना किंवा आम्ही व्हिडिओ पाठवतो तो व्हिडिओ कशा पद्धतीने पाहता त्यावर तुमचं भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की आज आपण 10 मिनिटं तरी तुमच्याशी संवाद साधून हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे या प्रकरणाचा अजिबात भाग वगळलेला नाही. म्हणजे संभाव्यता हे प्रकरण आपल्याला पूर्णपणे अभ्यासायचं. आपण अभ्यास करत असताना त्या ठिकाणी व्हिडिओ पाहताना सुद्धा मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे की आपण आपल्या समोर वही पेन या वस्तू घेऊनच अभ्यासाला बसायचे. मी पाठवलेला व्हिडिओ जर 20 मिनिटाचा असेल तर काहींचा 20 मिनिटामध्ये व्हिडिओ बघून होतोय. याचा अर्थ तुम्ही त्या व्हिडिओकडे गांभीर्याने बघत नाहीये. अतिशय सोप्या पद्धतीने उदाहरणं सोडवून दिलेले व्हिडिओ मी टाकलेले आहे. ते माझे असतील, काही इतर शिक्षकांचे असतील. हे व्हिडिओ पाहून आपण व्यवस्थित त्यामधल्या ज्या टर्म्स आहेत महत्वाच्या त्या लिहून घ्यायच्या. संभाव्यता या प्रकरणामध्ये आपण काही महत्वाचे घटक, संभाव्यता म्हणजे नेमकं काय आहे, नंतर या संभाव्यतामध्ये असणाऱ्या यादृच्छिक घटना काय आहेत, त्यानंतर नमुना अवकाश आणि घटना आणि घटनेची संभाव्यता या घटकांचा अभ्यास करणार आहोत. लक्षात घ्या, संभाव्यता म्हणजे काय. तर ज्यावेळेस एखाद्या घटनेबद्दल आपण अंदाज करतो, मग अंदाज दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याचदा करतो. पावसाचा अंदाज करतो किंवा छापाकाटा करत असतो, टॉस उडवतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस आपण काहीसे अंदाज, समजा एक कॉइन मी उडवली तर त्या कॉइन मधला अंदाज आपला काय असतो, हेड किंवा टेल. या ज्या घटना आहेत म्हणजे हे जे तुम्ही अंदाज काढता याच त्याच्यामधल्या असणाऱ्या घटना असतात. यासारख्या घटना जेव्हा आपण मांडतो किंवा त्याचा अंदाज करतो त्याला संभाव्यता म्हणतात. फार काही कन्सेप्ट अवघड याच्यातला गोष्ट नाही, पण त्याच्यामधले जे टॉपिक आहेत अतिशय सोपे आहेत. आणि त्यामधला सुरुवातीचा भाग फार काय तुम्हाला अभ्यासाची गरज नाहीये, पण एक दोन उदाहरणं त्याच्यामधली तुम्ही पत्त्या जे असतात, पत्त्या कॅट, त्याच्यामध्ये 52 पत्ते असतात. त्या 52 पत्त्याची ओळख म्हणजे आता ह्या 52 पत्त्या म्हणजे त्याच्यामधले असणारे यादृच्छिक घटना आहेत. मग तुम्ही एखादं पान ओढलं तर तो किलवर एक्का असेल किंवा बदामची राणी असेल किंवा चौकटचा राजा असेल किंवा काही अन्य काही पान असू शकतं. 52 पत्त्यामध्ये म्हणजे ह्या 52 ज्या त्याच्यामध्ये पत्ते दिलेले आहेत हे सगळे त्यामध्ये असणारे घटक आहेत. 52 पत्त्यामधला कोणताही एक पत्ता म्हणजे एक घटक झाला. एक पत्ता तुम्ही जर काढला तर त्या एक पत्त्याची संभाव्यता समोरच्याला विचारते. म्हणजे त्याला 52 ऑप्शन आहे. तुम्ही जेव्हा त्याला प्रश्न विचारणार तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर 52 ऑप्शन असणार आहेत आणि त्या 52 ऑप्शन मधून तो एक सांगणार आहे. म्हणजे ती संभाव्यता झाली. म्हणजे तुमच्या हातात 3 पत्ते असतील तर हे 3 पत्ते कोणते आहेत,
तर त्याला एकाच वेळेस 3 उत्तर द्यायचे. म्हणजे एक उत्तर जेव्हा द्यायचं असतं, आता हेड आणि टेल मध्ये जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला एकच उत्तर द्यायचे, छापा किंवा काटा. म्हणजेच या एक नाणं आपण जर उडवलं तर त्याच्यामध्ये असणाऱ्या घटना ज्या आहेत, यादृच्छिक घटना ज्या आहेत, त्या छापा किंवा काटा. म्हणजेच यासाठी नमुना अवकाश काय येणार आहे, आणि तो नमुना अवकाश दाखवण्यासाठी यस हे अक्षर दाखवतात. सगळ्यात महत्वाचा नमुना अवकाश. ज्यांना नमुना अवकाश म्हणजे काय लिहिता येईल, मग याच्यामध्ये नमुना अवकाश काय झालं, हेड किंवा टेल. मी आता बघा याच्यामध्ये एक एक घटकाचा उल्लेख केलेला आहे. जर समजा आपण 2 नाणी एकत्र फेकली तर माझ्या आता 2 नाणी आहेत. 2 coins. I require 2 coins, mister. If you have 2 coins, then I am going to explain you. 2 नाणी जर आपण फेकली तर आपल्या हातात 2 नाणी असणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजेच तुम्हाला एका वेळेस किती मला संभाव्यता सांगायच्यात. एका नाण्यावरचा इकडे काटा असेल तर त्याला आपण टेल म्हणतो, आणि छापा असेल तर त्याला हेड म्हणतो. मग हेड, आणि आता समजा मी 2 नाणी अशी उडवली तर माझ्याकडे एकावर छापा आणि दुसऱ्यावर काटा आहे. म्हणजेच तुम्हाला इथे नमुना अवकाश लिहिताना काय करायचं लक्षात घ्या. एस बरोबर एका वेळेस 2 याचा उल्लेख करायचा आहे. म्हणजे काय झालं, याचे एच. म्हणजे माझ्या दोन्ही याच्यावर मी उडवल्यानंतर हेड आलेलं आहे. तर मग काय झालं, एका वेळेस तुम्हाला किती सांगायचे अंदाज, तर 2 सांगायचे. असे किती अंदाज आपण 2 नाण्यावरून सांगू शकतो. तर समजा आता हेड हेड असेल, टेल टेल असेल, किंवा हेड आणि टेल असेल, किंवा टेल आणि हेड असेल, असे अनेक उदाहरणं पुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्याचा व्हिडिओ आपण व्यवस्थित बघून त्याची नोंद करायची. मग आता इथे मी नमुना अवकाश लिहिला. या प्रकरणामध्ये हाच एक टॉपिक महत्वाचा आहे, लक्षात घ्या. एक नाणं उडवताना हेड किंवा टेल हे 2 आहेत, म्हणून या नमुना अवकाशाची संख्या लिहिताना एन ऑफ एस असं लिहितात. ते किती आहे, 2 आहे. मग याची एन ऑफ एस काय, नंबर ऑफ एस किती आहे, 1 2 3 आणि 4 आहे. म्हणजे इथे 4 येणार आहे. या 2 गोष्टी ज्याला येतील त्याला हे प्रकरण व्यवस्थित समजेल. आणि लक्षात घ्या, एकदम सोपं प्रकरण आहे. थोडं जास्त वेळ आपण याला देऊ. याच्यामधला कुठचाही घटक तुम्हाला वगळलेला नाहीये. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, वगळलेला घटक हा अतिशय बारकाईने तुम्हाला बघायचा आहे. तो बघा. आता तुम्हाला जो मी व्हिडिओ टाकणार आहे तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. वही, पेन, पुस्तक घेऊन समोर बसायचे. त्यांनी सोडवलेली उदाहरणं वहीमध्ये सोडवायचे आणि त्या वहीचा फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवायचा. दॅट्स ऑल. ओके.